भागात पैलवान लखनराज माने यांच्या इथं आलेलो आणि पैलवानांच्या घरी आल्यानंतर तुम्हाला बक्षीस आपण दाखवत असतो. पैलवानांची खरी संपत्ती काय म्हणतो आपण उल्लेख करत असतो. कारण पैलवानांसाठी बाकीच्या गोष्टीपेक्षा आहे का नाही त्यांचं बक्षीस वगैरे आहेत, मान सन्मान हेच महत्त्वाचं असते. आणि पैलवानांची गाडी ही कुस्तीतनं मिळवलेली गाडी. तर आपण बघणार आहोत. पैलवानांच्या घरी आलो, त्या ठिकाणी यांचे वडील आहेत, पैलवान आहेत. गाराकोल्याच्या मैदानाला आलो मी आणि मैदानाला वेळ आहे. तर त्याच्या अगोदर पैलवान लखनराज माने यांच्या घरी आलो आपण आणि पैलवानांचे बक्षीस आधी बघतो आपण. तर ह्या आहेत गदा आणि बक्षीस ट्रॉफी वगैरे पैलवानच आपल्याला सांगतील. पैलवान ह्या गदा कुठे मिळाले, थोडं माहिती द्या याच्याबद्दल. काय नाही, ही जी गदा आहे ती मला माझी एकदम पहिली गदा आहे. ही मला एक कसबे डिग्रज सांगली ती गदा भेटली मला. हा हा हा. आणि हे बाकीच्या गदा आणि ही काय पुणे साईडला ही नंदुरबारला झालेली, ती नंदुरबार केसरी. बरं, एवढ्या लावून गेलाय कुस्तीला. नंदुरबार सगळी. आणि तुमच्याबद्दल पण ऐकलं की तुम्हाला एक देशी गाय काहीतरी कुस्तीमध्ये मिळाली असं आहे. हो, कुस्तीमध्ये मला एका माझ्या चाहत्याने मला एक देशी गाय दिलेली आहे. तर पैलवानांच्या घरी आल्यानंतर आपण बक्षीस बघू शकता अशा पद्धतीनं. आणि हीच म्हणू शकतो आपण पैलवानांची खरी संपत्ती. या ठिकाणी ह्या सगळ्या आठवणी आहेत. पैलवानांनी बोललेलं की ज्या गायी आहेत पैलवान म्हणून त्यांना भेट दिलेला आहे. त्यांना जे की पैलवानाला दूध जे असते, दूध तूप वगैरे घरचं असावं देशी म्हणून. पैलवान ह्याच गाया ना तुम्हाला भेट दिली? हा, ह्या मला भेट दिलेल्या गाय त्या कुस्तीतनं. आता कुठल्या म्हणजे मैदानामध्ये दिले का असंच दिल्यात काय? असंच मला एक माझ्या चाहत्यांनी गाय भेट दिलेली आहे. ती पलीकडली पण मला अशीच भेट दिलेलीच गाय आहे. बरं बरं. आता ह्याच दूध तुम्ही पिताय म्हणा रोज? हो, ह्याच म्हशीचं वगैरे काय नाही? ह्या गायचं दूध तूप मला ह्यांचंच आहे. मी म्हशीचं दूध तूप पितच नाही. ही मला गाय भेट दिल्यापासून. अरे वा. कारण ह्यांचीच दुधाची चव मला आवडली आहे. हां, धन्यवाद. तर पैलवानांच्या इथं आलोत आणि संपूर्ण बक्षीस वगैरे तर तुम्हाला दाखवलेलं आहे. तर धन्यवाद.